हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आज गावाला आलो आहे. मला शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे मी गावाला आलो आहे. हे माझं सुंदर असं गाव आहे आणि माझ्या गावाचं नाव सारवळा समोनशी आहे. आता तर चला, मी 5 मिनिटात घरी पोहोचणार आहे. आता मी आलोय शेततळ बघायला. खूप पाऊस आला आहे आणि शेततळ खूप गच्च भरली आहे. हे बघा, दोन्ही तळे फुल भरलेली आहे. पूर्ण शेताला चक्कर मारून आम्ही घरी आलो. तर माझे कपडे पाय खूप चिखलाने भरले होते. तर मग मला माझ्या आईने आंघोळ करायला लावली. मग मी पटकन स्वच्छ आंघोळ केली. आणि मी गायांच्या गोठ्याकडे आलो. आणि इथं माझे आजोबा म्हणजे आप्पा होते. त्यांना गाई पाणी पाजायच्या होत्या. तर मला खूप आवडतं गायांना पाणी पाजायला, खाऊ घालायला. तर मी माझ्या आजोबांची थोडीशी मदत केली. मला हे सगळं करताना खूप खूप मज्जा येते, खूप खूप आवडतं. तर ही माझी पणजी आजी आहे आणि इथं वाटण करायचं काम सुरू आहे. तर आता झाली आहे दुपार आणि मी, आई, बाबा आम्ही सगळे नर्सरीमध्ये रोपं घ्यायला आलो आहे. तर आम्ही इकडं खूप रोपं घेतली, जसं की टोमॅटो, मिरची, वांगे. तर इकडं आम्ही आज खूप रोपं बिया घेतलेल्या आहेत. तर आज त्या सगळ्या भाज्या शेतात लावणार आहे. तर आता सगळी रोपं घेऊन आम्ही आलोय घरी. आणि आता ती रोपं लावायची आहेत. म्हणून मी आणि बाबा ट्रॅक्टरवर शेणखत घेऊन रोपं लावायला निघालो. तर इकडं रोपं लावण्यासाठी वाफे बनवतोय. मी आहे, बाई आहे, आप्पा आहे, आई बाबा पण आहेत. आता इकडं सगळ्या भाज्या लावून झाल्यात
आणि इकडं पाणी घालायचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर थोडासा पाऊस यायला लागला, त्याच्यामुळे मी थोडीशी मज्जा केली आणि यांच्याशी खेळल्याशिवाय मला गावाला मज्जाच नाही येत. म्हणून मी नेहमी प्रमाणे यांच्याशी संध्याकाळी खूप खेळलो. आई बाबांची आता सगळी कामं झाली, त्यामुळे आम्ही निघालोय रिटर्न पुण्याला. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.